पुन्हा एकदा काही रामबाण उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। हे उपाय नक्की कोणतेही साईड इफेक्ट न होता 100% काम करणारे आहेत। 1. घराचा मुख्य दरवाजावर मोरपंख लावण्याने घरात नकारात्मकता वाढत नाही व असलेली नकारात्मकता कमी होऊन संपून जाते। घरातील वातावरण नेहमी सकारात्मक असते। 2. घरात जर खूप माशा झाल्या असतील तर उग्र वास असणारे खाद्यतेल किंवा पेपरमिंट म्हणजेच अस्मंताराचा स्प्रे एखाद्या कापसाच्या बोळ्यावर मारावा। हा कापसाचा बोळा दरवाजासमोर ठेवावा। या उग्र वासाने माशा निघून जातात किंवा मरतात। 3. घरात जर पाली खूप झाल्या असतील किंवा खूप जास्त पाली घरामध्ये दररोज दिसत असतील तर त्या घालवण्यासाठी फुलदाणीमध्ये अथवा भिंतीवर मोरपंख लावावे। मोरपंखाला पाली खूप घाबरतात, त्या निघून जातात किंवा डांबरगुळीमुळे देखील पाली निघून जातात। 4. घरात खूप ढेकूण झाली असतील तर ते कायमचे घालवण्यासाठी बाजारात खूप केमिकल युक्त औषधं उपलब्ध आहे। त्याचा त्रास घरातील लहान मुलांना व इतरांना देखील होऊ शकतो। त्यापेक्षा कांद्याचा रस काढावा। ज्या ठिकाणी ढेकूण लपलेले असतात त्या ठिकाणी हा रस ओतावा। कांद्याच्या रसाच्या वासाने ढेकूण त्वरित मरतात। असे दररोज केल्याने कायमचे ढेकूण निघून जातात। 5. घरात वारंवार झुरळं होत असतील तर काळे मिरे पावडर, लसूण व कांदा यांच्या रसाचे पातळ एक सोल्युशन करून घ्यावे। याचा स्प्रे ज्या ठिकाणी झुरळं असतील त्या ठिकाणी मारावा। झुरळं लगेच मरतात किंवा निघून जातात, हे नेहमी करावे। 6. आपणास कोणत्याही प्रकारचा मूळव्याध असो तो ऑपरेशन न करता कायमचा घालवण्यासाठी कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात सहज मिळणारे निरंजन फळ घ्यावे। रात्री कपभर पाण्यात 2 निरंजन फळे भिजत घालावी। रात्रभर हे फळं भिजून लिंबा इतके मोठे झालेले असतात। दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी हे फळ चावून खावे। त्यावर 1 ग्लासभर पाणी प्यावे, त्यातली बी काढून टाकावी। असे 2 ते 3 महिने केल्यावर मूळव्याधीचे पोटात असणारे मूळ जळून जाते, परिणामी मूळव्याधी कायमचा संपून जातो। 7. कायम असणारा ब्लड प्रेशरचा त्रास बंद करण्यासाठी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवावे व त्याच्यासोबत पुढील काही उपाय ते करावे। चमचाभर गुळवेल पावडर ग्लासभर कोमट पाण्यात टाकून हे मिश्रण उपाशी पोटी सकाळी प्यावे। असे हे 6 महिने करावे। असलेला उच्च किंवा कमी रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशरचा त्रास कायमचा निघून जातो। अगदी बीपीची गोळी सुद्धा घेण्याची गरज भासत नाही। 9. दररोज सकाळी उपाशी पोटी 1 आवळा चावून खावा। असे नियमितपणे करावे। त्याने कितीही दिवसांचा होत असणारा पित्त किंवा ऍसिडिटीचा त्रास कोणत्याही औषधाशिवाय बंद होतो। 10. हिवाळ्यात किंवा इतर ऋतूंमध्ये पायाच्या टाचांना खूप भेगा पडतात, त्या घालवण्यासाठी कोमट पाण्यात 1-2 लिंबांचा रस घालावा। त्या पाण्यात पाय स्वच्छ धुवून घ्यावे, टाचा धुवून घ्याव्या। नंतर टाचांना मेणबत्तीचं वितळलेलं मेण किंवा वॅसलीन लावून सॉक्स घालावे। असे नियमितपणे रात्री झोपण्यापूर्वी करावे। हळूहळू भेगा कमी होण्यास मदत। 11. केस गळणे थांबवण्यासाठी आपल्या आहारात कोणत्याही प्रकारे या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे। तीळ, ओवा, बडीशेप, आवळा सुपारी, जवस यांच्या सेवनाने केस गळणे कमी होऊन थांबते। 12. घरात उंदरांचा सुळसुळाट वाढला असेल तर त्यांना कायमचं घालवण्यासाठी पेपरमिंट म्हणजेच अस्मंताराचा स्प्रे एका कपड्यावर करावा। हे कापड जिकडे उंदीर वावरतात त्या ठिकाणी ठेवावे। त्याच्या उग्रवासाने उंदरांना श्वास घेणं मुश्किल होते, ते मरतात नाहीतर निघून जातात। आशा करते आजच्या या टिप्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। या नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या टिप्स आहेत। भेटूया नवीन टिप्स सोबत एका नवीन रेसिपी टिप्स व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।